नमस्कार, सुस्वागतम मंडळी. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा थुकरटवाडी सज्ज झाली आहे तुमच्या मनोरंजनासाठी. घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे गुड नाईट ॲडव्हान्स ॲक्टिव्ह प्लस पासून चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय गोकुळ दूध, स्वाद पार्टनर बादशाह मसाला. तर मंडळी दोन पैसे देतो मला पिचवून टाका. थांबा. ए बसा रे, बसा 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 बसा. पप्पा, तुम्ही इथं का आलाय? यांच्या उरावर बसायला. अरे आज गोविंद आहे ना आपल्या गावात. पप्पा, काय तुम्हाला काय आहे का? काय गोविंद आहे म्हणजे आपल्या गावात. उठा रे, तुम्ही पण काय बसलाय सगळे लगेच. चला उठा. कोण पोरं घेऊन आलाय तुम्ही गावात? अरे हा बाळू, हा रमेश आणि हा अरो देवा सुतार पक्षी. हा सुतार पक्षी. बरं झालं बाबा तू आलास हंडी फोडायला. बरं कसं असं टाक टाक टाक. काय आहे का नाही तुम्हाला? सुतार पक्षी बिक्षी काय बोलताय? कसले विनोद मारताय तुम्ही? अहो, गोविंदा म्हणजे माणूस येणार, माणूस. येऊ दे की, त्याला पण थरला उभं करू. हा आपलं तर गावचं आहे. काय बा काय पप्पा, तुमच्या लक्षात येत नाही, ही सगळी तयारी आज नसते करायची. सण गोविंदा असतो तो वेगळा. पोस्टर बघा, ते बघा, हिरो नंबर 1. आणि तुम्ही कुठं बघताय? जावा तुम्ही सगळे घरी. पिक्चर दाखवल्यासारखे आलेत. अनारी नंबर 1, कुली नंबर 1, ते बघा, जोडी नंबर 1, बेटी नंबर 1. अरे देवा, हे हे येणार आहेत. हे गोविंदा. अरे बा 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 मा मस्त मस्त मस्त. हे आले ना पोरा, मी त्यांना गिफ्ट देणार आहे. म्हणजे तुम्ही त्यांना भेटणार आहे? स्वतःच ठरवलंय? हा म्हणजे काय गिफ्ट देणार आहे? त्याला टी शर्ट देणार आहे मी. टी शर्ट? हा मी ऐकलंय ना, गोविंदाला टी शर्ट वाटतात ना. कसलं? अरे त्याने काय लिहिलेलं असतं, माननीय आमदार यांच्या सौजन्याने सुलभ शौचालय. निघा तुम्ही पहिल्यांदा. अरे गोविंद, अरे गोपाळा. काय उगाच. तर मंडळी, पप्पांचं काही सगळं चुकलंय असं नाहीये, कारण आज जी व्यक्ती या मंचावरती येणार आहे त्या व्यक्तीचं येणं म्हणजेच एक सण असतो. त्या व्यक्तीचा सिनेमा बघणं हाच एक मोठा उत्सव असतो. आणि ज्या पद्धतीनं गोविंदाच्या दिवशी सगळी माणसं एकत्रितपणे येतात, गर्दी होते, तशीच यांच्या सिनेमाला सुद्धा गर्दी होते. आणि त्यांचं नावच आहे द सुपरस्टार गोविंदा. स्वागत. यो ये घुमाया पाइना गाड़ी में गाया गाना, फितरत में दिल की शामिल रंगीन होके आना. चश्मा घुमाया पाइना गाड़ी में गाया गाना, फितरत में दिल की शामिल रंगीन होके आना. यू आड़ तेरा चलना, आंखों को फड़फड़ाना, मैं दौर में भीड़ है ये स्टाइल सबने माना. ओ क्या बात. कॉमेडी मला वाटतं की तुमच्या सगळ्यात जवळची आहे मनाच्या. आणि असाच हा शो आहे जो महाराष्ट्राच्या खूप जवळचा आहे. चला हवा येऊ द्या. आणि चला हवा येऊ द्या आज धन्य झालंय की ज्यांना बघत बघत आम्ही थोडंफार करण्याचा प्रयत्न करतो असा एक दिग्गज या मंचावरती आज आहे. तुमच्यासाठी मी एवढंच बोलू इच्छितो सर. गोविंद सरांसाठी मी 4 लाईन एवढंच म्हणेन की 1500च्या बंद झाल्या नोटा, सुट्ट्यांचा झाला वांदा. 1500च्या बंद झाल्या नोटा, सुट्ट्यांचा झाला वांदा. पण एकच नोट तेव्हाही चालत होती, आजही चालणार आणि पुढेही चालत राहणार. ती म्हणजे गोविंदा आणि गोविंदा. आपण सगळ्यांच्या कृपेनं, आईच्या आशीर्वादानं आणि
माझे मित्रगण आहेत, आपण सगळ्यांच्याच कृपेनं मी गोविंदा झालो. विरारपासून हा जो जुहूचा आपला प्रवास आहे वा. हा मी कधी विचार केला नव्हता. मला कधीच वाटलं नव्हतं की मी गोविंदा ॲज अ स्टार गोविंदा होईल. पण खरंच खूप आनंद झाला की आज तुम्ही इथे आलाय आणि येण्याचं कारण पण खूप मोठं आहे की गोविंदा सर म्हटलं की एवढा मोठा सुपरस्टार. आणि बघा ना, गावामध्ये पोस्टर पण लावलेत सर आमच्या. हिरो नंबर 1 आहे, अनारी नंबर 1, कुली नंबर 1, सगळे जे नंबर वन होते. हिरो नंबर 1 या चित्रपटाला येऊन 20 वर्ष पूर्ण झाले वा. या 21 फेब्रुवारीला. हां, याच 21 फेब्रुवारीला आ गया हिरो हा जो चित्रपट आहे याची पहिली कॉपी बाहेर निघाली. फार वर्षानंतर तुम्ही ह्या चित्रपटात मला हिरो म्हणून बघणार आहात. तर आय होप यू ऑल विल लाईक इट. आणि आय प्रॉमिस यू तुम्हाला तोच गोविंदा दिसून येईल जो आहे, जो होता. क्या बात है, वा वा. आणि सिनेमातली गाणी अप्रतिम झालेली आहेत. डान्सचे तर फॅन आहोत. आता आल्या तुम्ही एवढा खतरनाक डान्स केला. हे जीवनच असं आहे, तुम्हाला हवं नको हवं पण ते तुम्हाला नाचावं लागणारच आहे शेवटी ना. नाचावं लागणार आहे आणि तुम्ही इतके सुंदर तर नाचता. डान्सला डान्स म्हणजे तर त्याच्यात ते मोजायचंच नाही, त्याच्यात आपल्या हातात नाही ते. त्याला पाहिजे तसं नाचून घेतो तुझं. बरोबर आहे, त्याला पाहिजे तसं तो आपल्याला नाचवतो. आणि एक व्यक्ती येते जिच्या तालावर आपण नाचतो, ती असते बायको. ते खरं आहे. आणि तुम्ही किती हिरोईन बरोबर काम केलेलं असलं तरी ती एक हिरोईन आहे जी खरं तर आपल्या आयुष्यभर आपल्या पाठीशी असते आणि तिच्यामुळे आपण पुढे जात असतो. एका यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक नेहमीच स्त्री असते आणि अशी स्त्री गोविंदा सरांच्याही पाठीशी आहे. आणि आज या थुकरटवाडीमध्ये त्या येणार आहेत. Yes, fine. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सौ सुनीता आहुजा यांच्यासाठी. ये ਸੋਹਣੀ ਦੇ ਨੱਕ ਦੇ ਸੋਹਣੇ ਲੱਗਦੇ ਮੈਨੂੰ ਸੋਹਣੀ ਸੋਹਣੀ ਤੇ ਨੱਕ ਦੇ ਸੋਹਣੇ ਲੱਗਦੇ ਮੈਨੂੰ ਸੋਹਣੀ ਤੇ ਨੱਕ ਦੇ ਸੋਹਣੇ ਲੱਗਦੇ. वा 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 वा. सुनीताजी, सर तर खूप चांगलं मराठी बोलतात. तुम्ही बोलता का मराठी घरात? मला येते, थोडे बहुत येते. थोडी बहुत प्रयत्न करते बोलायला. प्रयत्न करते. वा वा वा. प्रयत्न करते. हे सुद्धा त्यांनी छान सुंदर बोलल्या त्या. आणि तुला समजतं सगळं काय, म्हणजे तू जास्त समजतंय, काय. हो. हां, हो ना. असं टांग खिचू नका. बर, हे गुरु आहेत आमचे, यांच्यासमोर मी मी काय ऐकलंय तू करणार? महागुरु आहे. सरांचा सिनेमा येतोय आ गया हिरो. जी, काय सांगाल तुम्ही? ये साहब का पिक्चर आ रहा है आफ्टर 14 years और यही है असली हीरो मेरे हिसाब से. ही इज द रियल हीरो, इसलिए पिक्चर का टाइटल है आ गया हीरो. वा वा. दोघांचं स्वागत करतो आणि विनंती करणार आहे, कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. तर गोविंदाजी आणि सुनीता मॅम या मंचावरती आज आलेल्या आहेत. आ गया हिरोचं निमित्त आहे. आणि सर, हिरो तर या गावात आलेला आहे, पण या गावाची एक प्रथा आहे की या गावामध्ये एक सरपंच आहेत. आता तुम्ही पॉलिटिक्समधले, तुम्हाला तर माहिती आहे की स्वागत सत्कार केल्याशिवाय तिकडे तर काही चालत नाही. हे पण पॉलिटिक्समधले आहेत. त्यांची बायको आता निवडून आली इकडे ग्रामपंचायतमध्ये. तर ते इकडे येतात आणि सगळ्यांचा सत्कार समारंभ करायचा असतो, कारण ही जी जागा आहे ना, ही त्यांनी मला भाड्याने दिलेली आहे. त्यामुळे मला त्यांना बोलवावं लागतं. तर आपले सरपंच येतील, त्यांचं आपण स्वागत करूया. जोरदार टाळ्या सरपंच भारत गणेश पुरे यांच्यासाठी. इथे या, इथे या. अरे वा, नमस्कार. राम 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 राम. नमस्कार नमस्कार. आज आपलं खरोखर भाग्य म्हटलं पाहिजे का एवढा मोठा सुपरस्टार माणूस आज गोविंदा सरांच्या रूपानं आज आमच्या थुरटवाडीमध्ये आलेला आहे. मला कसं, मी आल्यावर सगळ्यांचं स्वागत समारंभ करतो, माझं कर्तव्यच आहे ते. पण आज मला विशेष आनंद, माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल सर, विशेष आनंद मला आज होणार. विशेष फेशियल करून आले आज Special- गोविंदा special मी येणार. आज सर दाढी बिडी करून आलो सर मी आज स्वतःच्या पैशानं स्वतःच्या पैशानं सर. तर सांगायचं म्हणजे मूळचे लोणावळ्याचे असलेले गोविंदा सर या ठिकाणी आलेले आहेत. कुठले? मूलचे लोणावळ्याचे लोणावळ्याचे नाही येते अरे बाबा,
त्यांचे सगळे फ्रेंड त्यांना चिक्की चिक्की म्हणून आवाज देतात. चिक्की म्हणतात. हा नक्की हा पुढारी आहे. त्याला भूक लागली तर मलाच खायचं आहे त्याला. चिक्की अरे त्यांचं टोपण नाव आहे चिक्की. ए विरारचा आहे मी. विरार आहे का? हा मग काय. चिची असं चिकी नाही ते. सर सॉरी मला काय हे पोरांना काहीतरी मला वाटतं काहीतरी चुकीचं लिहिलेलं आहे इथं. म्हणजे तुम्हाला सांगतो खास करून म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये जरी हे स्कॉलर म्हणून ओळखले जात असतील खरंय. तरी शाळेमध्ये ते एवढे स्कॉलर नव्हते. म्हणजे गणितामध्ये कच्चे होते ते. नाही नाही चांगला असणार. अरे नाही त्यांनी पिक्चर केला ना 1 और 1 11 म्हणजे गणिताचे 12 वाजवले की नाही या माणसानं हा? सांगा बरं तुम्ही. 12 नाही 13. 13 पण तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे काय झालं की हे शाळेमध्ये कधी नंबर 1 राहिले नाही. हा पण जिद्द बघा माणसाची. हा जिद्द बघा या माणसाची. या माणसानं जिद्द सोडली नाही आणि टाम पण केला की मी एक ना एक दिवस नंबर 1 होणार. आणि शेवटी ते हिरो झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक पिक्चरमध्ये नंबर 1 जोडलेलं. प्रत्येक पिक्चरमध्ये नंबर 1 जोडलंय. म्हणजे माझ्याकडे लिस्टच आहे सर तुमच्या पिक्चरची. हिरो नंबर 1, आंटी नंबर 1, कुली नंबर 1, अनारी नंबर 1, बेटी नंबर 1, जोडी नंबर 1, 120 साधा हरिपत्ती इलायची थोडा अस्मिता. 5 नंबर 1. हे काय पर्सनल लिस्ट जोडली गेली सर. असू द्या. पण त्यांचा अजून गाजलेला पिक्चर तुमचे लिस्ट काढून टाका बाजूला. त्यांचे वेगळे ठेवा. नाही, कागद थोडंसं दोन्ही काय- मिक्स करू नका. सर कसं राहते म्हणजे खेड्यापाड्यातले पोरं राहतात ना एवढे नॉलेज येत राहत. तुम्हाला खरं सांगू माझी बायको तुमची जाम फॅन आहे सर. तुमची बायको हा जबरदस्त फॅन अरे आहे. थँक्यू. म्हणजे आता सगळे आपापले लोक आहे म्हणून तुम्हाला एक पर्सनल गोष्ट सांगतो. ही आहे. नाही आपलीच आहे ना फॅमिली. आपली त्यांची आहे. आपली त्यांची आहे. म्हणजे आपले सगळे फॅमिली. आता नो प्रॉब्लेम. आता सांग. फॅमिली मेंबर आहे म्हणून सांगतो सर तुम्हाला. म्हणजे माझ्या बायकोला तुमचे पिक्चर पाहायचे डोहाळे लागले होते सांगा. अच्छा दिवसात 3 पिक्चर पाहत होती. 3 पिक्चर. हो मग काय रिझल्ट काय आला. तिळ झालं मला. तिळ झालं. ऍट ए टाइम 3 सर. नावं काय ठेवली तिघांची. गोविंदा शक्ती कपूर कादर खान. कारण का हे 3 लोक असल्याशिवाय पिक्चर चालतच नाही सर. हा गोविंदा एक तर इतकं बदमाश निघाल त्यातलं. झाल्या नरसकडे पाहून म्हणे मी म्हटलं हा शक्ती कपूर. नाही म्हटलं हा शक्ती कपूर होय दुसरं कोणीच नाही म्हटलं हा. असो सर वेगवेगळे पिक्चर काढतात. सणावर त्यांनी आधारित पिक्चर काढले. आता होळी येते तर होळीवर पण त्यांचा गाजलेला पिक्चर आहे. होळीवर कुठला पिक्चर त्यांचा. तो हॉलिडे. हॉलिडे काका हॉलिडे असते ते. हॉलिडे इंग्लिश हॉलिडे सुट्टी. हा तर मग होळीला सुट्टीच राहते ना. मी काय वेगळं बोललो काय. हॉलिडे काय ठीक आहे. काय हरकत नाही. बरोबर आहे. चला पुढे. पण आज आपलं विशेष खास भाग्य म्हटलं पाहिजे. त्याचमुळे तर मी हे जे गाण्याचे जे शब्द लिहिले होते मी हा. ते त्याचमुळे तर हे लिहिले होते ना मी. चष्मा घुमाया पैना गाडी में गाया गाना फितरत में दिल के शामिल रंगीन हो के आना. वा वा हॉलिडे असं नाही. बघा सर म्हणजे मी किती दूरचा विचार करतो बघा. पण आज आपलं पुढच्या आमच्या वेळेला जर लोकांना कन्नी काढायची असली ना कोणाकडे तर असं लांबूनच त्याची इज्जत करायला सुरुवात. पण सर आज आपलं विशेष भाग्य म्हटलं पाहिजे आमच्या थुकटवाडीचं का गोविंदजी एकटे नाही आले. सपत्नीक या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे त्याबद्दल त्यांच्या पत्नीच्या एकदा आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. सर माझी बायको आहे? एकच सर. हा आता नाही आता सोडलं सर सगळं मी. तर असो काय हरकत नाही. तर पण पहिला सरपंच बघितलाय खरं सांगायला त्या. तर माझी बायको पण काय झालं सर आता माझी बायको सरपंच झाली आहे नवीन. तर मी या ठिकाणी आमंत्रित करतो कुंदाताई यांना. या ताई. नमस्कार. सगळ्यात आधी मी चिची भाऊजी आणि सुनीता वहिनींचं तुकडवाडीमध्ये आमच्या ग्रामपंचायतर्फे स्वागत करते. स्वागत.
सर विशेष म्हणजे सांगायची गोष्ट तुम्हाला सांगतो, आज आमच्या लग्नाचा हॅपी बर्थडे आहे सर. अरे वा, लग्नात हॅपी बर्थडे. वा वा, हॅपी बर्थडे म्हणल्यावरती मग आता उखाणा झालं पाहिजे. सरांना माहिती आहे की लग्न झालं की एक उखाणा घेतला जातो आपल्याकडे मराठी लोकांमध्ये. इकडे या तुम्ही. वहिनी उखाणा घ्या. नवीन नवीन झाले मी सरपंच, नाव माझं कुंदा. नवीन नवीन झाले मी सरपंच, नाव माझं कुंदा. भारतरावांची लग्न करून झाली 10 वर्ष, तरी मनात अजून गोविंदा. बघा हे काय बोलतात. सॉरी, पण मला राहलं नाही आज. बस सर हे फक्त कॉमेडी मधून घ्या, सिरियस नाही. वहिनी लक्ष ठेवा यांच्याकडे. सिरियस मधून नाही. वा, Comedy वहिनी मधून. फार तर सुंदर आता उखाणा आमच्या मॅडम कुंदा मॅडमला आम्ही अशी विनंती करतो का वहिनी आपल्या मंचावर आलेल्या आहेत, तर वहिनींचं खणा नारळाने ओटी भरून त्यांचं आपण स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती पण मी काय म्हणते, हा, हा. पण ओटी भरण्याआधी एखादं उगाणं वहिनींनी जर घेतला चिची हो, बायांसाठी. आम्हाला पण आवडेल. वहिनींनी उखाणा घेतला जरा. कोई कहे बनारसी बाबू, कोई कहे राजा बाबू, ओहो. पर गोविंदा बह सिर्फ सुनीता का. ए वा! काय बोलणार आता सांगा तुम्ही. चिची भैया तुम्ही पण घ्या एक वहिनींसाठी. सुपरस्टार होण्यासाठी मी खूप गाळला घाम. वा 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 वा. सुपरस्टार होण्यासाठी मी खूप गाळला घाम, पण सुनीताशी लग्न होऊन शेवटी मी झालो जोरुगा गुलाम. वा 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 वा, क्या बात आहे. वा वा. जबरदस्त, तर वहिनींचं तुम्ही छान आता स्वागत करा आपल्या. ताई वहिनींचं स्वागत करतील. ज्यांच्या अंगामध्ये रक्तामध्ये नसानसामध्ये डान्स भरलेला आहे, अशा गोविंदा सरांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय रस्त्यात स्ट्रीट डान्स करून ट्रॅफिक जाम करू नका रे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. सर मीच आहे. हे टोपी सर आणि हा टॉवेल, हे नारळ. आणि सर एक मिनिट, हा टॉवेल आहे हा. ना, घरी गेल्यावर मिठाच्या पाण्यातून काढायचा, गरम पाण्यातून. का कलर सोडते हा. गा बघा, चांगलं वाटतंय ना तुम्हाला पण? काय पण ठीक आहे, ही थँक्यू. टोपी तुम्ही तुमच्याचकडे ठेवा. ही आता नको. नाही ना, हे झालं ते झालं असं म्हणाले ते. आता टोपीचं काम झालेलं पण आहे. ही मराठमोळी परंपरा कशी वाटली मॅडम तुम्हाला? हे परत द्यायचं की घ्यायचं? नाही हे त्यामुळे ते पहिले सांगा, हे परत द्यायचंय का? मला वाटलं शो संपल्यानंतर नाही नाही द्यायचं नाही नाही, नाही हे तुमचं. नाही नाही हे आम्ही आहे. का ना? ही पैठणी आहे आणि ती आम्ही मॅडमला दिलेली आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद, तुम्ही आलात, आम्हाला छान वाटलं आणि तुम्हाला लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. हा हा. एक सेकंद. मनात तिचे गोविंदा आहे. बस, मला काही नको आणखीन सर. असं काय तिला मी ए बाबा. सोना कितना सोना है, सोने जैसा तेरा मन, सुन जरा सुन क्या कहती है दीवाने दिल की धड़कन. तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा हीरो नंबर 1. तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा हीरो नंबर 1. सर येतो सर, जास्त वेळ राहिला तर मला धोका निर्माण होईल. जोरदार टाळ्या सरपंचांसाठी झाल्या पाहिजे, ते घेऊन जा. वा वा. तर गोविंद सर आज इथे आलेले आहेत आणि निमित्त सुद्धा खूप छान आहे. आ गया हिरो हा सिनेमा आहे. सर मी असं ऐकलं की या सिनेमामध्ये जी गाणी आहेत ती सुद्धा तुम्ही लिहिलेली आहेत, खरं? 5 गाणी मी लिहिल्या आहेत. वा. मी हे आधी कधी आम्ही ऐकलं नाही की गोविंद सर गाणी वगैरे पण लिहितात. हे पहिल्यांदा ट्राय केलं की पूर्वी पण केलं होतं? फार लहान असताना मी एकदा आईला मम्मीला विचारलं हां. की मम्मी मला असं वाटतं की माझे जे मित्रगण आहेत ते माझ्यापासून फार ते शिकलेले आणि जग समजणारे असे, म्हणजे त्यांना जास्त समजून येतं सगळं काही. तर असं मला कधी कधी वाटतं आणि ते माझ्यावर हसत असतात. त्यानंतर मी हिरो झालो आणि फार चित्रपट माझे पुन्हा पुन्हा यायला लागले. तेव्हाही मला असं वाटायचं की मला असं फार काही आता काही
आतापर्यंत मला काही समजत नाही. ह्या लोकांना जास्त माझ्यापासून म्हणजे समज आहे. तर मम्मीने मला सांगितलं की गोविंद तुम्हें कभी किसी के हाथ से सिखाया नहीं जाएगा किसी की तरफ से. तुम सब खुद समझोगे, तुम खुद आओगे, तुम्हें ईश्वर प्रेरणा देगा. मला आई त्यावेळेला ती अशी सांगून गेली आणि आता ते मला समजतंय. त्या अर्थी आपण जे ऐकत आलोय ना वर्षानुवर्ष की आई वडील काय सांगत असतात ते पहिलं तुम्ही ऐकावं आणि त्यानंतर ते तुम्ही तुमचा विचार करा. आम्हाला असं वाटतं की अरे भोळी भाबडी आहेत, त्यांना काय कळत नाही, ते भोळे आहेत, आत्ता काय जगात चाललंय ते आम्हाला समजून येते जास्त. तर ते तो जो चुकीचा तुमच्याबद्दलचा जो विश्वास असतो तो चुकीचा असतो. तो काय कधी कामी पडत नाही. शेवटी तुमच्या कामी तेच पडणार आहे जे आईने तुम्हाला सांगितलंय की तुम्ही असं वागावं. फक्त त्यामुळेच मी आजपर्यंत जीवित आहे, त्याच्याचमुळे मी आजपर्यंत गोविंदा आहे आणि मी कमाला आणि मी सुपरस्टार असं काहीच. मला असं वाटतं की फारच कृपा आहे आईवडिलांची. आणि आज जरी का या पिक्चरचं मी टायटल ठेवलं असेल आ गया हिरो, तरी मला असं वाटते की तो प्रत्येक माणसांमध्ये मला दिसून येतो. वा वा वा. पण इतका मोठा सुपरस्टार होऊन सुद्धा शेवटी आईवर इतकं प्रेम आहे आणि हेच आपण शिकण्यासारखं आहे. आता येणार आहे सुनीता वहिनी तुमच्याकडे. खरं तर आम्ही जेव्हा टेन्शनमध्ये असतो, थोडे दुःखी असतो, तेव्हा आम्ही टी व्ही लावतो आणि गोविंदाजींचं पिक्चर लावतो. आम्हाला खूप रिलॅक्स वाटतं, खूप छान वाटतं. तुमच्या घरातच गोविंद आहेत. तुम्हाला कसं वाटतं? मैं सच बताऊं, हां. मुझे ये हंसाती है. वा, हे माहित नाही आम्हाला, हे आम्हाला माहित नाही. हसवण्यासाठी आपल्याला जे प्रयोजन करावे लागतात ते म्हणे आज आपल्याला हसवायचंच आहे, तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागतो, ते डायलॉग तुम्हाला बघावे लागतात ना, ते सगळं आपल्याला करावं लागतं. पण आणि तो आपला वर्क आहे. पण ते सहज रूपाने जे मोकळेपणाचे लोक असतात त्यांचा जो व्यवहार असतो तो वेगळा असतो. ती मोकळेपणापासून जे काही तिला सांगायचं ते म्हणायचं असते ती म्हणते मला, आणि मला फार ते बरं वाटतं. मला ती सुरुवातीपासून ती मला हिरोमध्ये मोजतच नाही. हे चित्रपट दाखवत असताना मी असं घाबरलो होतो की माझी वाट लावणार की काय म्हणजे. तर जेव्हा तिने चित्रपट बघितलं, मूळ बाळ सगळे बघत होते चित्रपट, त्यावेळेला या लोकांनी टाळ्या वाजवल्या. मला विश्वास पडला नाही. मी बोला अरे हे लोक टाळ्या वाजवतात म्हणजे काय? त्या लोकांसाठी मी हिरो नाही म्हणे. मला तरी वाटत नाही या लोकांसाठी मी हिरो आहे. तर मला हे ऐकायचंच आहे की ही लव्ह स्टोरी कशी आहे? जिया जी के घर पे मिले. हाँ जी, ये मेरे जिया जी के घर में आए थे रहने के लिए. हाँ. तो वहाँ पे मुलाकात हुआ इनसे. वाह वाह. बहुत सीधे थे तभी ये. हाँ तभी अभी तो बिगाड़ दिया दुनिया ने. दुनिया ने बिगाड़ दिया. तब से हमारा था अफेयर स्टार्ट हुआ. वाह. अभी पिक्चर में नहीं थे तभी. पिक्चर में नहीं थे तभी से. वाह वाह वाह. और मैंने ऐसे सुना है कि आप दोनों बहुत अच्छा डांस करते हैं. आप भी बहुत अच्छा डांस करती है. एक आपका इंटरव्यू था, उसमें मैंने सुना था कि आप दोनों में ही कंपटीशन लग जाती थी घर में. हाँ, हमारे जिया जी लगाते थे. हाँ. हाँ. तब 50 रुपए मिलता था जो जीतेगा. तो कौन जीतता था ज्यादा बार? वो जीतते तो 25 मेरा, मैं जीते 25. पैसा आने से मतलब था ना. पैसा आने से मतलब था. वा वा वा. तर तुम्ही एक सिनेमा केला होता सर, आंटी नंबर 1. खूप आवडला होता आम्हाला आणि आम्ही खूप प्रेमात होतो त्याच्या. मोरूची मावशी नावाचा तो नाटक जो होता, त्या चित्रपटाला त्याचं जे मूळ कारण होतं ते नाटक होतं. नाटक होतं. वा वा वा. हे कारण म्हणजे आज पहिल्यांदा लोकांना महाराष्ट्रातल्या कळेल, कारण हे माहिती नव्हतं बऱ्याच लोकांना. कारण मोरूची मावशी हे खूप मोठं नाटक आहे महाराष्ट्राचं. आणि विजय चव्हाण सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या, ज्यांनी तो रोल केला होता. मोरूची मावशी बघितलं होतं सर नाटक तुम्ही तेव्हा? मग क्या बात आहे. तर आमच्याकडे अशाच एक आंटी नंबर 1 आहेत ज्यांचं नाव आहे शांताबाई. तर त्यांचं असं म्हणणं की ते तुमच्या पण घरी मेड होत्या, त्याने तुमच्या पण घरी काम केलंय. मला माहित नाही, मी त्यांना बोलवतो. या शांताबाई या. नमस्कार नमस्कार. नमस्कार, कशा आहात तुम्ही? मी मस्त आहे. तुम्ही मस्त आहे? हा हा. वा वा मस्त. चिची नमस्कार. नमस्कार.
चिची हा चिची एवढी ओळख आहे तुमची चिची वगैरे हा, मी म्हणता कामाला होती ना यांच्याकडं तेव्हापासूनच एवढी इज्जत देते कामाला होतो तुम्ही त्यांच्याकडे कामाला होती अच्छा हेच तर माझे पहिले आयटम ए, काय 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 अटेम्प्ट काय काय अटेम्प्ट पहिलं काम करायचं अटेम्प्ट अटेम्प्ट खरं 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 सांगायचं नाही कधी नाही वहिनी बसल्यात शेजारी वहिनी सॉरी ते मी काय चांगलं ते बोलते काय वाईट काय म्हणले ते वहिनी पण म्हणते ना आयटम पण म्हणते म्हणजे काय नाही नाही अटेम्प्ट म्हणतात ना त्याला. Attempt. पहिलं Attempt, तुम्ही हा. काम करण्याचा पहिलं प्रयत्न केला. attempt त्यांच्याकडं म्हणजे काय झालं हा. मी त्यावेळी डेला टाकायची ना डेली पेपर न्यूजपेपर तुम्ही टाकायची न्यूजपेपर टाकला हा तर तेव्हा हे म्हणले इकडे ये ग त्यांनी तुम्हाला बघितलं पहिलं ना बघितलं आणि अच्छा. म्हणले इकडे तू एवढी सुंदर दिसतीस तू काम का नाही करत तुम्ही काय म्हणलं काय तू एवढी काय दिसते हा हे मात्र खरं आहे का मी सुरुवातीला असंच गाडी चालवत होतो रस्त्याला मी तिथं रस्त्यावर तिला गाडी चालवता दिव्या भारतीला बघितलं मेरा क्या नाम है आपका मेरा नाम दिव्या है लेकिन कहाँ रहती है आप यहाँ पे हीरोइन बनेंगी आप फाइन आइए बैठिए गाड़ी में नहीं अभी मैं आपके साथ नहीं चलूँगी आप आइए मम्मी डैडी से पूछना दिव्या भारती हीरोइन वा सोनाली बेंद्रे रिक्षेत बाहेर पडली अशी नमस्कार गोविंदा जी माझं नाव सोनाली बेंद्रे है अरे वाह आप बहुत सुंदर लगती है आप क्या हीरोइन बनना चाहती है ऑल राइट फाइन आप आ जाइए सेट के ऊपर आज आप काम कर रही हैं वहाँ पे हीरोइन के तर देवाच्या कृपेनं क्या बात आहे यार म्हणजे ऑडिशन द्यायची गरजच नाही फक्त यांना भेटायचं डायरेक्ट पिक्चर मध्ये काम काय मग तुम्हाला ते भेटले आणि काय म्हणाल तू सुंदर दिसते तू एवढी सुंदर दिसतीस काम का नाही करत अरे वा मी म्हटलं मला कोण काम देणार साहेब वा वा मी देतो क्या बात आहे मग दुसऱ्या दिवशी घरी ये म्हणली मग तुम्ही? दुसऱ्या दिवशी नटून थटून मस्त साडी बिडी घालून गेली. हा आणि लगेच काम दिलं यांनी मला कुठलं भांडी घासायचं मग भांडी घासायला लागली त्यांच्याकडे अच्छा. पण माझं काम बघून खुश झाले खुश झाले? मला म्हणले एक नंबर वन नंबर वन म्हणली क्या बात. हा, मी ती एवढं प्रेमातच पडली यांच्या म्हणजे प्रेमातच माझं पडली. काम बघून हे खुश मी पण खुश हा आणि नंतर मी कविता पण केली त्या प्रेमामध्ये त्यांच्यावर तुम्ही कविता त्यांच्यावर कविता केली मी क्या बात म्हणा ना दोन ओळी. म्हणत्या सर हम्म. ह्यांचा डान्स बघून सगळ्यांची हलते कंबर कंबर वा 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 करेक्ट आहे करेक्ट यांचा डान्स बघून सगळ्यांची हलते कंबर वा वा मिस्टर माझे प्लंबर अच्छा आता लग्न झालं तुमचं हा तुमचे मिस्टर मिस्टर माझे प्लंबर हा चिची व्हॉट इज युअर मोबाईल नंबर की आमच्याकडे रमाबाई होती हा. आणि लहानपणात सगळं पालनपोषण हा, तिनेच केलं हा, होतं हा. तर ही आली जेव्हा घरात तर तिने विचारायला लगी ये कोण औरत है आपको डांट लगाती रहती है तर तिचं असं हे होतं ची सवय हे चिची चुपचाप काय ये काम कर ऐसा करेगा तो ऐसा करूँगा नहीं तो एक लगाऊंगी तेरे को तो ये कौन है आपको डांटती रहती है मैं कहा रमाबाई है उसके गोद में मैं पला हूँ वाह। और ऐसे ही मुझे ये बहुत प्रेम करती है अरे लेकिन ये कितना डांट लगाती है फिर से हेलो ए इतना टाइम तू काम करेगा ये नहीं चलेगा चल उधर से निकल बाहर इधर प्रोड्यूसर तेरा फोन दे उसको मैं समझाती हूँ उसको तर तिला एकदा कोणीतरी थ्रेटनिंग कॉल केला ओ तर तिला थ्रेटनिंग कॉल दिला तर मला काय गोविंदा क्या करने का है तेरे को ओ गोविंदा इधर है उसको कह रहे ऐसा 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 ए जा याला कापून टाकीन तुला तर तिचा व्हॉइस टेप केला पोलिसांनी आई गं. म्हणजे, ही कोण बाई आहे तुमच्याकडे ते म्हणे, हे तुमच्यात राहते तर मला हे स्त्रीचं जे प्रेम आहे त्या वा. लोकांचं काय चालत नाही किती मोठा कोणी का कोणी खरंय असो, खरंय त्यांच्या आणि ते मायेचं असतं आईचं प्रेम असतं प्रत्येकामध्ये तर हे आपण अशाच आहेत छान झाली तुमची कविता तुम्ही त्यांच्याकडे कामाला होता कामाला होती मग घरात काय साधारण खायला आवडतं सर त्यांना अंडी खायला जाम आवडतं अंडी खायला का अंडी मी नॉनव्हेज नाही घेत सर अंडी व्हेजच आहे सर त्यांचे तिने पिक्चर गाणं ऐकलं असं ना ते हा कुठलं गाणी पण त्याच्यावरच आहेत कुठलं? अंड्यावर अंडे का फंडा हा अंडे का फंडा तर ते त्यांनी केलेलं हा, मग आणि ते काय ना गाणं कुठलं? मै चाहे वो करू मै चाहे ये करू मेरी बुर्जी
मर्जी असतं मर्जी. असं आहे मर्जी वे. आणि पिक्चरची नावं पण तशीच आहेत. कशी? अंडा करी नंबर 1. अनारी नंबर 1. त्यांचं एक जुना पिक्चरचं होतं, मला खूप म्हणजे खूप आवडतो, मी खूप वेळा बघते तो. कुठला? आंदोलन. आंदोलन असतं ते. आंदोलन आहे. आंदोलन. असं मला वाटलं सगळं अंड्यावर नाही 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 आंदोलन नाही असं नाही. वाटलं. वेगळं असतं वेगळं. अच्छा अच्छा. वेगळं असतं बाई. तुम्हाला माहिती चिच्ची हा चिच्ची हे नाव यांना कुणी ठेवलं? पहिला कुणी? काय माहिती. मम्मी ठेवलं ते नाव. मम्मीने ठेवलं. मम्मी, हा बरोबर बरोबर. वा. आणि तुम्हाला सांगतो त्यांचा आंटी नंबर 1 आहे ना पिक्चर, हा. त्याचा गेटअप कुणी केला? या अंटी नंबर कुणी केला? पुरुषाची बाई कुणी केली त्यांना? कुणी? मी. अच्छा तुम्ही करायचं हे सगळं मेकअप बिकअप यांचं? मग कसं काय जमायचं? मी पण असते की बनवून रोज बाई. कधी कधी बनावं लागतं कधीतरी ना, तुम्ही असं. करता ना. हा. हा आणि तुम्हाला सांगते माझे मांजर आहेत 2. तुमच्याकडे 2 मांजर दोन आहेत? मांजर आहेत. कुठे आहेत? आणलेत का? आणलेत. या दाखवा. याच्यावर पण पिक्चर केलाय त्यांनी. थांबा हे दाखवा त्यांना. ही तुमची मांजर आहेत? हा याच्यावर. अरे वा आता- सॉफ्ट आहेत. हम्म. अच्छा हे बघा याच्यावर पिक्चर केलाय त्यांनी. यांच्यावरती पिक्चर हा. केला. ही मोठी ही छोटी आहे का? नाही नाही ही मोठी. अच्छा ती मोठी ही छोटी आहे. हा. कुठला कुठला पिक्चर केलाय? हे बडे म्याव छोटे म्याव. त्याच्यावर गाणं पण आहे. ह्याच्यावर? हा. कुठलं? बडे म्याव छोटे म्याव सुभानराव. सुभानराव कोण? सुभानराव माझा भाऊ, तो गाणं लिहितो. सुभानराव? भाऊ माझा. अच्छा कसं गाणं आहे ते? ते बडे म्याव छोटे म्याव सुभानराव असं. वा वा मस्त. अजून एक सांगते, हे तर मी कुणालाच सांगितलेलं नाही आतापर्यंत. बर सांगा काय ते? डान्सच्या स्टेप्स ते करतात ते? सगळ्या माझ्याकडून शिकलेले आहेत. तुम्ही शिकवलं? सगळ्या म्हणजे तुमच्या घेतलं त्यांनी? मग काहीतरी सांगा ना. चल काहीतरी का तुम्ही टॉवेल द्या मला, बघा तुम्हीच ओळखाली कुठली स्टेप आहे. हा टॉवेल. हा हे बघा. अच्छा ओके. मी करायचं काढायचं का? हा तुम्ही काढून घ्यायचं, मी सांगत. आता असा अंग पुसतो आपण. आता अंग पुसतो ना, ती आहे ती स्टेप. गाणं लाव. काढून घ्या. आता खाली पुसतात ना? आता दुपार झाली. हा. दुपार नंतर संध्याकाळी होती ना, हा. तेव्हा टॉवेल खाली खाली जातो. बघा गाणं लाव. हा. काढून घ्या. असं. असं पण आहे? अजून कुठली स्टेप केली त्यांनी? अजून एक स्टेप्स आहे अशी बघा. हा कशी? गाणं वाजव रे बाबा. हे काय करतं? हे काय मी काय झालं, एकदा ड्रॉवर काढत होते त्यांचा ड्रॉवर, तर त्याला गंज पकडला होता, तर खेचायला जोर निघत लागायचा नव्हता. म्हणून मी त्याची स्टेप केली त्यांनी? त्याची स्टेप. अच्छा वा वा. आणि कुठली गेली स्टेप? अजून एक तुम्हाला सांगते. हा एकदा माझ्या डोळ्यात गेला कचरा. तुमच्या डोळ्यात कचरा गेला? डोळ्यात कचरा गेला, त्याची पण स्टेप्स केली. कसे? आता हा फक्त मुंडी लांब घ्यायची. हा. हा, असं. अच्छा. आणि काय? अजून एक स्टेप केली हा, तुम्हाला. कुठली? वाजू. हे काय माहितीये का? हे काय? हे भांडी घासायची आणि हे मिसळायची. अच्छा वरून पाणी हा टाकलं. तेव्हा पाणी टाकायची, तेव्हाची स्टेप. ते त्याच्यातून त्यांनी डान्स स्टेप केली. अजून एक डान्स केला होता. कुठला? आता काय व्हायचं, हा डान्स याचा डान्स होऊ शकतो का, पण त्यांनी केला. कसा? काय झालं, मी काम करायचं अशाची बेलवाद्याची दारावरची, हा. तर मी आता हाच पुसत पटकन यायचं ना असं आपण. जातो, हा. आता यायचं बघा आले, कसं आले केलं. करत, आले हा. तर हा. कसं केलं गाणं बघा. माझी खतरनाक खतरनाक. वा वा वा. तुम्ही स्टेप्स त्यांना शिकवले असं तुमचं म्हणणं शिकवलं, होतं. हा.
फारच चांगलं तुम्ही शिकवलं आणि शांताबाई तुम्ही परत या, आम्ही तुमची वाट बघू. चिची या बरं चहा पाण्याला या आमच्याकडे हा येतो वहिनी येतो चहा. वा, येते म्हणा, येते येते हा, येतो. आता तुम्ही जवळपास 30 वर्ष एकत्र राहता लग्नानंतर. आता मला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला मॅडम विषयी किती माहिती आहे. मी काही प्रश्न विचारेन, त्याची उत्तर त्यांनी दिलीच माझ्याकडे ऑलरेडी. आता ते आपण मॅच करू की ती उत्तर तुम्ही मॅच लोकांनी विचार करून बसलो होते की आज तुम्ही नाही आता काय एवढं तर विचारू आमची पण नाही शकतो. माझी नाही एवढं तर आम्ही विचारू शकतो हक्कानी, कारण तुम्ही आमचे आहात म्हटल्यानंतर काय घरातलेच प्रश्न आहेत, काय बाहेरचे नाही मी विचारणार. आणि ते पण नाही आले तर मग झालं मग नाही हा, बडा मी, विचार करा, फाईन. 7 हा लकी आकडा आहे, त्याच्यामुळे 7 प्रश्न आहेत. फाईन. एक एक आपण बघूयात की तुम्ही किती उत्तर बरोबर देणार. पहिला प्रश्न आहे, मॅडमचा फेवरेट कलर कोणता आहे? पिंक. पिंक. करेक्ट. वा पहिला बरोबर येईल बाबा, क्या बात आहे. सेकंड, तुम्ही खूप फिल्म्स केल्या, पण त्यातली मॅडमला कुठली आवडते जास्त? फेवरेट त्यांची फिल्म तुम्ही केलेली. मी केलेली फिल्म तिला आवडते आणि आय थिंक स्वर्ग यू लाईक. नाही ये हुआ 30 साल शादी का. अरे पिक्चर से थोड़ी ना उसका ताल्लुक है. अरे थोड़ा आइडिया दे यार. वो थोड़ी ना देख रहा है. यश पेट में आया था. दीवाना मस्त ना. बाईंचं प्रेम पण त्यांनी लगेच थोडं सांगून टाकलं की दिवाना मस्ताना खूप सुंदर सिनेमा. That time I expected my son हा. during that shooting. हो वा. आता पुढचा प्रश्न आहे, मॅडमनी तुम्हाला दिलेलं पहिलं गिफ्ट. पहिलं गिफ्ट पहिलं गिफ्ट टेडी बियर. क्या दिया? क्या दिया तूने? टेडी बियर दिया ना. टेडी बेरी दूंगी. क्या दिया मुझे याद इतना नहीं. बेहतरीन चीज दी आपको. बेहतरीन चीज दिया है. ए एक तो इन लोग डरा रहे हो. हार्ट बीट. चलेगा नहीं चल. साहेबांचे हार्ट बीट. ऐसा लगता क्या है कर रहा है? यही मिल गई वही अच्छी गई. मॅडम सांगा उत्तर. क्या है जवाब? आप ही बताओ. अरे यार आपकी बेटी दिया था ना आपको पहले. हाँ यस. वा त्यांची मुलगी टीना, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. वो तो है ही है. हाँ. मैं इनकी मम्मी से पूछा करता हूँ. हाँ. मुझे ऐसा लगता ही नहीं है कि शादी करके बीवी लेके आया हूँ. मुझे ऐसा लगता है बच्चा गोद लिया है. शादी कब करा रहे? पुढचा प्रश्न आता विचारतो की कुणी कुणाला पहिल्यांदा प्रपोज केलं? तुम्ही त्यांना की त्यांनी तुम्हाला? बरोबर आहे. बरोबर, मॅडमनी पहिल्यांदा प्रपोज केलेलं बाबा. साहब किधर प्रपोज करेंगे? साहब कितना सीधे है, बाप रे बाप. हाँ ना? मुझे ही हाथ पकड़ना पड़ा. इधर आ. वा वा. मग ते गाणं त्याच्यावरून म्हणून लडका हो की लडकी से क्यों डरता है, ते जे आहे ते गाणं त्याच्यावरून ते झालं. रायटर जे आहेत त्यांनी ते मुद्दामून माझ्यावरती बनवलं. हा. तर पुढचा प्रश्न आता, तुमची मॅरेज अॅनिव्हर्सरी किती तारखेला असते? 14th 14 महिना. 14th मार्च. 14 मार्च. क्या कर रहे हैं यार? 14 जनवरी सॉरी. 14 जनवरी. बच गए. 14 जानेवारी. बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, मॅडमचा फेवरेट हिरो कोणला आहे? मॅडमचा फेवरेट हिरो. तिला फेवरेट हिरो. आता पुढे ते सीन झालं ते इथे तसं माझ्या बरोबर तर नाही. आय फील दॅट आदरणीय अमिताभ बच्चन जी. नहीं नहीं. मग फेवरेट या हिरो. कुछ भी बोलेंगे आप. एक ही तो खूबसूरत इंसान है इंडस्ट्री में यार. पहिला. आप नहीं धर्मेंद्र. धर्मेंद्र. आय जस्ट He We also love big, him. yeah. वा वा. धर्मेंद्र सरांसाठी खरंच जोरदार टाळ्या. पुढचा आता लास्ट क्वेश्चन आहे सर, तुमचं जास्त कुणावर प्रेम आहे? मुलांवर तुमच्या की मॅडमवर? अब लगा सकता है तू. मम्मी ने मला सांगितलं की ये सब चिच्ची आपके ऑस्कर ये यार. सब आपके बच्चे ही हैं. तो जिस वक्त मैं उसकी तरफ बच्चे की तरह देखता हूँ ना तो मुझे बहुत ज्यादा प्रेम आता है. हो. और ये डबल है. गलत. हाँ नहीं सीधा सीधा जवाब दो.
इस पार या उस पार? ये पार वार नहीं चलेगा. सीधा जवाब दो, इस पार या उस पार, असं बोलून टाकला जातं. ते फिरून उत्तर देऊ नका. चूज चूज. ए, अरे ऐसा कधीतरी नहीं बायको चलेगा. सांग ना रे बाबा. अरे हो. येस. बायको. बायकोनेच दिलेला ना मुलगे. खरंय खरंय, वा वा. हे मला लॉजिक Yes, आवडलं. yeah, हे Sunita. logic Yes, आवडलं. I love Sunita. I love. Yes, I love her. वा वा, सुनीता असं उत्तर दिलं शेवटी. Thank you so आणि much. हाच प्रश्न सेम मी त्यांना पण विचारला होता की तुमचं जास्त कोणावर प्रेम आहे. काय उत्तर दिलं असेल त्यांनी, मुलांवर की गोविंदावर? तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय उत्तर दिलं असेल? तिने काय उत्तर दिलं सर? अरे अरे हे असं काय उघड सांगायचं नसतं ते मुलाबाळांना खराब नाही वाटलं पाहिजे ना कधी. नहीं नहीं, आई तो लव माय हस्बैंड मोर देन वा माय वा किड्स. वा वा. पण हे मुझे जोडी मेरा पति पसंद है. क्या बात आहे. बच्चे तो बाद में. ही जोडी नंबर 1 अशीच राहिली पाहिजे आणि ती नंबर 1च राहणार. थैंक यू सो मच. गोविंद सर, तुम्ही आल्यापासून आम्ही बघतो की तुम्ही खूप छान मराठी बोलता. इतकं सुंदर मराठी की असं वाटूच नाही की हा माणूस हिंदी बोलतो किंवा हिंदी चित्रपटात काम करतो. आहेतच, मी विरारचा आहे. हे तर आहे, आम्हाला अभिमान आहे. अभिमान आहे त्या गोष्टीचा. मित्र वगैरे परिवार सगळा मराठी होता मग तेव्हाचा? सगळे मित्रगण आपले मराठीच. म्हणजे त्यांचा स्वभाव तो तसा आहे की फोकटचं ती लाली रप्पी त्याला मला येत नाही. नाही, ते काय. नाही, no, मग मी हिरो झालो केव्हा आले तू हिरो झाला. विश्वास होत नाही यार, हिरो असाच तो व्हायला. म्हणजे मला असं वाटलं की आता मी हे MP झालो आहे तर मला त्यावेळेचं रिस्पेक्ट मिळणार आता ना हिरो. हा, ए अरे तू MP. तेव्हा पण नाही. विश्वास होत नाही. अरे तर हा जो मनाचा आपला मोकळेपण असतो ना, खरंय. हा पैशाने तुम्ही विकत घेऊ शकत नाही. नाही. आणि प्रेमही तुम्ही विकत घेऊ शकत नाही. मला असं वाटतं की हा प्रेम तुमच्या जो मनात आहे तो तसाच राहावा आणि त्यासाठी तुम्हाला शोषा करायची गरज पण नाही. वा वा वा. सुनीताजींमधली कुठली क्वालिटी आवडते सगळ्यात जास्त? प्रेमळ आहे ती. वा. असली प्रेम तो असतो की वेळ काळ आज नाही तर उद्या निघून जाईल, तो त्रास पण जाईल तुमचा जगातला. तर त्यात ती वेळ काळ निघून जावी, ती वेळ काळ आपल्याला खाऊन गेली मग आपण प्रेमी आहोत. खरंय. तर त्या वेळ काळाला आम्ही खाऊन टाकू, हा बाहेर पडेल आणि आम्ही त्याच्या पुढं बाहेर निघू. तर तशी ती आहे. ते मला मला ते वाह वाह वाह. सुनीता जी, आपको कौन सी क्वालिटी अच्छी लगती है गोविंदा सर की? जब से आपका शो स्टार्ट हुआ है मैंने सिर्फ आई सुना है. हाँ ना. शादी होते से आई, हाँ. उसके थोड़े साल बाद काम से रोमांस, हाँ. उसके थोड़े साल बाद पॉलिटिक्स से रोमांस. हाँ. तो मैं कहाँ गई? हे काय म्हणजे त्यांचं असं म्हणणं की सतत आईचा उल्लेख, म्हणजे आईचं तर करायलाच पाहिजे. हे काय चाललं काय? हे काय चाललं काय? काय चाललं काय? पण ती खरं सांगते. मी तिच्या पुढे काही शब्द काढत नाही तिच्यासाठी. काय आहे की हा मी खरं सांगते ना ती, कारण जे आई वडील करत असतात त्यांच्या स्त्रियांना हा त्रास भोगावा लागतो. खरंय. आणि आज मी तिची जी इज्जत करतोय आणि मी जे ते काही सांगते ते ऐकून घेतोय, तिला विचारल्याशिवाय मी काहीच करत नाही आता. हा. आय एम नॉट डुईंग. तिला विचारा ना मी. 30 वर्ष झाले 30 लग्नाला. वर्ष झाली. नहीं मैं कह रहा हूँ अभी आप मेरा सुनते हो ना ये हर बोला चीज. मैं. After 30 years, वही तो बोल रही हूँ. तो अभी मैं इसका ही जो कह रही है वही उसकी तर वो टाइम लग गया उसके लिए मैं उसको क्षमा मांगता रहता हूँ ना. मैं इसलिए जवानी तो गई. अरे ऐसा कह रही है अभी पिक्चर लगने वाली आ गया हीरो. मेरी अरे आपकी नहीं, मेरी बचपना तो गई. तर मंडळी, आज तुकरटवाडीमध्ये सगळ्यांचे लाडके गोविंदाजी आलेले आहेत आणि सपत्नीक आलेले आहेत. आता कसं आहे, तुकरटवाडी म्हटल्यानंतर आपलं गाव आहे. आपल्या गावातून त्यांना एका दिवसात कसं सोडायचं, तर आम्ही त्यांना विनंती करणार आहे की उद्याच्या भागात सुद्धा तुम्ही आमच्याबरोबर असायलाच पाहिजे. याच जोडीबरोबर आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका. गुड नाईट ॲडव्हान्स ॲक्टिव्ह प्लस चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा, को पावर्ड बाय गोकुळ दूध, स्वाद